17 दिवस उपोषण धरले. नंतर सरकारने 40 दिवसाची मुदत मागितली. 40 दिवसामध्ये सरकारनं काय केलं इतके दिवस? म्हणजे आमच्या बाप इथं उपाशी मारायला, म्हणजे डबल अजून उपाशी मारून त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट करायचं का? आणि इतके दिवस तुम्ही काहीच दाखवलं नाही. आणि आज 2 दिवस झाले मीडिया पूर्ण मनोज जरांगे पाटलाचं उपोषणाचं सगळं दाखवले. कशामुळे? 40 दिवसाचा तुम्ही घेतला होता तर गावोगाव तुम्ही पूर्ण पाठवले. त्यांचे शिक्षण बरोबर नाहीत. ते भरणारे जे पाठवलेले आहेत ना, केवढं पाठी. मी छोट्याशा लातूर जिल्ह्यातून अहमदपूर तालुक्यातून आलेलो आहे. असे काही शिक्षक आले, त्यांना काहीच माहिती नाही कोणता प्रश्न कसा भरायचा काय नाही, कसंही काही भरवलेत. मग तुम्ही इतके दिवस काय 40 दिवसाचा टाइम घेतला सरकारने? सरकार का झोपी गेलं होतं का? म्हणजे तुम्ही दादा काय सांगा? तुम्ही आझाद मैदानावर आमची जी परवानगी नाकारली ना, दसऱ्याला 2-2 मेळावे येतात. त्यावेळेस 50-50 लाख लोक इथं मुंबईत येतात. हा 2-2 मेळावे होतात. इथं खारघर मध्ये मी धर्माधिकारी साहेबांचा 50 लाखाचा मेळावा झाला. त्याला तुम्हाला काही झालं नाही. इथं फक्त मराठाच आला की इथं तुम्हाला सांगता की इथं जनजीवन बिघडून जाईल, असं होईल तसं होईल. आमच्या मराठ्यानं काय पाप केलंय? हा गोरगरीब तिकडून तुम्ही पुन्हा राजकीय ह्याला वळण देतात. राजकीय वळण नाही ह्याला. जे ह्याच्या पाठीमागे जे आहे जरांगे साहेबाचा शेतीवरल्या बांधावरला माणूस आहे, जे हमाली करताय, जे पोते उचलत आहेत, त्याचा पाठिंबा आहे. सगळं ह्या लोकांना पाठिंबा दिला, कोणी पाठिंबा दिला नाही. सगळं जनसामान्य लोक या जरांगे साहेबाच्या पाठीमागे आहे. आम्हाला हात जोडून तुमच्या महादेवाच्या सरकारला विनंती आहे. आम्ही आमच्या आंदोलनाला आलोत. तुम्ही आमच्या जे मागणी आहे आम्हाला आझाद मैदान मिळालंच पाहिजे. जर मिळत नसेल तर आम्ही रस्त्यावर बसू, आमच्या भाकरी खाऊ, आम्ही काही पण करू, इथं मरायला देखील तयार आहेत. पण आम्ही मुंबईत आपण बघू शकतो की त्यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आपण बघू शकतो की आपण अजून बघूया. ज्येष्ठ नागरिक आपल्या बरोबर आहेत आणि ते आपल्याशी बोलणार आहेत. त्यांची प्रतिक्रिया शांत बसा बाईट घेऊ द्या ज्येष्ठ नागरिकाची. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. हे विधान स्वातंत्र्यापासून इथपर्यंत चालत आलेलं आहे आणि शिवाजी महाराजांना यांची प्रचिती आलेली आहे. त्यांचे जे कोण होते मावळे त्यांनी केलेलं आहे. आज तुम्ही पाहत असाल तर मनोज जरांगे पाटील साहेबांनी इतके उपोषण केले की त्यांच्या प्रकृतीवर परिणाम व्हायला लागलेला आहे. आणि वारंवार उपोषण हे एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीराला हानिकारक असतं. हे जो समाज आहे तोच इथे एकदम आक्रोश करून त्यांच्या पाठीमागे आहे. पण त्यांना माझी एकच विनंती आहे की त्यांनी हे उपोषण करू नये. सगळे जे लोक आहेत तेच उपोषण करतात असं समजावं. कारण का हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आलेली आहेत आणि एवढ्यांची जर दखल सरकार घेत नसेल तर या शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रांतामध्ये लोकशाही उरलेली नाही, एवढंच मला सांगायचं आहे. तुला काहीतरी बोलायचं आहे, काय नक्की मत? तर तुमचा असा प्रश्न होता की तुम्ही आझाद मैदानाकडे जाणार अथवा न जाणार, हा तुम्ही प्रश्न विचारत आहात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आझाद मैदान ही कोणाच्या मालकी हक्काची जागा आहे का? अखंड हिंदुस्थान आमच्या बापाचा आहे. मुंबईच का अखंड हिंदुस्थान आमच्या बापाचा आहे. जर आरक्षण नाही भेटलं, सरकारने अध्यादेश नाही काढला तर आझाद मैदान काय पूर्ण मुंबईतल्या ग्रामीण भागातील रस्त्यावर सुद्धा, मुंबईतल्या गल्लीबोळात सुद्धा मराठाच दिसेल तुम्हाला. ज्या मराठ्यांनी अखंड हिंदुस्थानावर राज्य गाजवलं, अटक ते कटक, तंजावर ते पेशावर अखंड हिंदुस्थानावर बेपना हुकूमत मराठ्यांनी गाजवली. आज ज्या मराठ्यांनी देशाला स्वातंत्र्याची दिशा दाखवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघली राजवटीपासून, मुघल, निजाम, आदी कुतुब, डच, इंग्रज, फ्रेंच ह्या जुलमी राजवटीपासून देशाला स्वातंत्र्य दिलं. छत्रपती संभाजी महाराजांनी या पोर्तुगीजांना देशाच्या बाहेर हाकलून लावलं. ज्या मराठ्यांनी पानिपतामध्ये आपल्या रक्ताभिषेक केला, कुटुंबाची देखील पर्वा न करता रक्ताभिषेक केला, आणि आज त्याच मराठ्यांच्या वारसदारांना अन्यायाविरुद्ध लढावं लागतंय. यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते? आणि तुम्ही म्हणत आहात, आता काही जण म्हणत आहेत की कुणबी आणि मराठा हा वेगळा भाग नाही. पूर्वीच्या काळात शेतकरी ह्याला प्राचीन शब्द कुणबी असा होता. ज्या एखादा शेतकरी आता यांचा बाप शेतात पूर्वी सध्या कॉलेज करतोस की जॉब करतोस? मी सध्या जॉब करतो. पण तुम्हाला सांगतो, मला सांग, जेव्हा कॉलेज करत होतास काही अडचणी येतात का? म्हणजे अडचणी येतात बऱ्याचशा असंख्य. आरक्षणामुळे कुठेतरी आपला नंबर पाठीमागे लागतो, ही एक भावना बऱ्याच लोकांच्या मनात आहे, खास करून मराठी समाजाच्या मनात. आता तुम्हाला सांगतो प्रचंड वेदना मनात आहेत. आता तुम्हाला सांगतो, काल तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाला.
175 वाला मार्क मराठा कॅन्डिडेट तो गुणवत्ता असून देखील पात्र झाला नाही, पण 125 वाला मुलगा आज तलाठी म्हणून पात्र झालाय.